तुमची परेशानी, तुमच्या समस्या, तुम्ही ज्या समस्यामधून जाते, तुम्ही ज्या दुःखामधून जाते, तुम्ही ज्या अडचणीमधून जाते, या सर्व अडचणी देवाला ठाऊक. आणि मग या अडचणीमधून मी कसा बाहेर येईल, या समस्येमधून मी कसा बाहेर येईल, या विषयाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. किती लोकांना समस्यातून, अडचणीतून, आजारातून, श्रापातून, बंधनातून बाहेर यायचंय. हालेलुया, नाही का? परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, अहो कष्टी आणि भाराक्रांत हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय करील, विसावा देईल. अदृश्य रीतीने देवाची उपस्थिती या ठिकाणी आहे. प्रभू दिसत नाही, परंतु तो आमच्यामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त मेला, तो जिवंत झाला, आणि जिवंत झाल्याच्या नंतर तो 12 शिष्यांमध्ये आला. आणि 12 शिष्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी थोमा नावाचा एक शिष्य होता. आणि थोमाने ज्यावेळेस येशूला पाहिलं, थोमाचा विश्वास बसला नाही. थोमाला असं वाटलं भूत आहे. काय आहे? थोमा येशूकडे पाहून त्याला असं वाटलं हे भूत आहे. मग येशू म्हटला, हे थोमा, मी भूत नाही, मी तोच येशू आहे. प्रेज द लॉर्ड. थोमा म्हटला, मी स्पर्श केल्याशिवाय मी येशूवर विश्वास ठेवणार नाही. नाही का? हा येशूच आहे का भूत आहे? नीट लक्ष द्या. येशू म्हटला की थोमा, माझ्या बरगडीमध्ये जो भाला घातलेला आहे त्याच्यामध्ये आपलं बोट घालून पहा. प्रेज द लॉर्ड. नाही का? मला स्पर्श कर, हीच माझी हात आहे, आणि या हातामध्ये खिळे ठोकले, ती व्रण पहा. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. नाही का? या जगामध्ये जिवंत असा प्रभू, महान असा परमेश्वर आज तुमच्यामध्ये आहे. हालेलुया म्हणाल का? आणि ज्यावेळेस थोमाने येशूला स्पर्श केला, मग थोमा म्हटला, होय प्रभू, प्रभू तुम्हीच आहात, प्रभू तुम्हीच आहात. अरे थोमा, आता तू मला पाहून विश्वास ठेवतोस, परंतु जे मला पाहत नाही ते माझ्यावर विश्वास ठेवतात ते कितीतरी धन्य आहे. ज्याने मला पाहून विश्वास ठेवला नाही, तू मला पाहतो, तू मला स्पर्श करतो, आणि मग तू विश्वास ठेवतो. थोमा, तू विसरला, मी भविष्यवाणी केली होती. यशाच्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं की नाही का, मनुष्याच्या पुत्राला धरून देतील, त्याला मारतील, त्याला क्रुसावर लटकतील, त्याला कबरेमध्ये ठेवतील, आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा काय होईल, तो उठेल. तो उठला. 40 दिवस आणि 40 रात्र तो या पृथ्वीवर राहिला. नीट लक्ष द्या. आणि मग स्वर्गरोहण झालं. मग प्रभूने म्हटलं, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. वी आर नॉट अलोन. तुम्ही एकटे नाहीये. मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, तर मी तुम्हासाठी माझा कैवारी, म्हणजे मी माझा पवित्र आत्मा तुम्हासाठी पाठवेल, आणि तो तुम्हाला गाईड करेल. पवित्र आत्मा म्हणजे नीट लक्ष द्या, देव जो बाप, देव जो पुत्र, आणि देव जो पवित्र आत्मा. पवित्र आत्मा म्हणजे देव, पवित्र आत्मा म्हणजे येशू, पवित्र आत्माच म्हणजे परमेश्वर आहे. हालेलुया. तो आमच्यामध्ये आहे. किती लोकांना विश्वास वाटतो येशू आज आमच्यामध्ये? मग काय, येशू आमचं दुःख बदलणार नाही? जर आज येशू आमच्यामध्ये, आमच्या चेहऱ्यावर रोनक येणार नाही, जर येशू आमच्यामध्ये, आमचे आजार बरे होणार नाही, जर येशू आमच्यामध्ये, आमचं दुःख आनंदात बदलणार नाही, जर प्रभू येशू आमच्यामध्ये, तो आमच्या जीवनामध्ये शांती पाठवल्याशिवाय राहणार नाही. आमेन म्हणा. त्याला सर्व काही शक्य. मग हे आजार कसे बरे होतील? मग ही शांती कशी मिळेल? मग हे दुःख नाही का आनंदामध्ये कसं बदलेल? आज त्या विषयाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. जिवंत परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये प्रियानो तुम्ही बसलेले आहात, आणि आज देवाचं वचन तुमच्याशी बोलणार आहे की देव तुमच्याशी काय बोलतो याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. म्हणून मार्क शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायाकडे ज्यावेळेस आपण बोलतो, त्या ठिकाणी अनेक चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि मोठा समुदाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर आहे. 5000पेक्षा अधिक लोक आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, लेकरं आहेत. 20,000पेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत, आणि त्या ठिकाणी सभा चालू आहे. त्या ठिकाणी अन्न नाहीये, पाणी आहे परंतु अन्न नाही. नीट लक्ष द्या. आणि त्या ठिकाणी असं कुठलं हॉटेल नाही की इतक्या लोकांना काय भेटल. हॅलो, काय मिळेल? खायला भेटणार आहे. लोक किती आहेत?
5,000पेक्षा जास्त, 5,000 पुरुष असतील, 5,000 स्त्रिया असतील. आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, एका पुस्तकामध्ये मी वाचलं की 20,000पर्यंत लोक त्या ठिकाणी बसलेले आहे. किती बसलेत? एवढ्याला अन्न द्यायचं कुठून? पवित्र शास्त्र असं सांगतं की त्या ठिकाणी बघा, मार्क शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 37 पासून काही वचन आपल्याला वाचायचे. मार्क 6वा अध्याय आणि 37 वचन. 35 पासून वाचा, 35 पासून. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, त्याचे शिष्य प्रभू ख्रिस्ताकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे, ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. आणि आता दिवस फार उतरलाय बरं का. हा, तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन हा, स्वतःकरिता खाण्यास काही विकत घ्यावे. काहीतरी विकत घ्यावं. आता दिवस उतरलाय, आता भाकरीने आता स्वयंपाक झालेला नाही. आता लोकांनी कुठं जावं? खेड्यापाड्यात जावं. आणि खेड्यापाड्यात जाऊन काय करावं? हा, काहीतरी आणावं पुढं. म्हणून त्यांना निरोप द्या. निरोप द्या. त्याने त्यास उत्तर दिले, शिष्य म्हणतात की निरोप द्या, की लोकांनी जायला पाहिजे कुठं? आता दिवस मावळलाय, आता खायला काहीच नाही. पुढे, हा, तुम्हीच त्यांना खावायस द्या. तुम्ही त्याच खावयास द्या, त्यांना खावयास द्या. ते त्याला म्हणाले, ते त्याला म्हणाले, काय आम्ही जाऊन 200 रुपयाच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खावायस द्यावा? काय आम्ही 200 रुपयाच्या भाकरी आणून त्यांना विकत घेऊन खावयास द्याव्यात काय? तो त्यांना म्हणाला, तुमच्या जवळ किती भाकरी आहे? तुमच्याकडे किती भाकरी आहे? जाऊन पहा. पाहिल्यावर ते म्हणाले, हा, 5 व 2 मासे. किती भाकरी आहेत? 5 भाकरी आहेत. 200 रुपये. पण 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाही, कारण समाज किती आहे? 5,000. किती लोक आहेत? हा, 20,000च्या आसपास लोक आहेत, नाही का? लोक भुक्याने व्याकुळ झालेले आहेत. आणि भूक लागल्यावर काय होतं तुम्हाला समजून घ्या. जर तुम्ही उपवासामध्ये आहात आणि जर उपवास सोडायला जर जेवण नसेल तर मग तुमची तडफड कशी होती, नाही का, हे बघायला पाहिजे. मग तुकडे खाऊ का चटणी खाऊ का भाजी, काय करू? बरोबर आहे का? या ठिकाणी हे भुकेने व्याकुळ झालेले. 200 रुपयांच्याकडे, नाही का, पण 200 रुपयाच्या भाकरी यांना पुरणार नाहीयेत, नाही का? दुःखी झालेले, निराश झालेले. आता दुःख आनंदात बदलणार आहे. हालेलुया म्हणाल का? नाही का? एक मुलगा आहे, त्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहे. प्रभू म्हटला, तुमच्याकडे काही आहे का? हालेलुया. आणि मग त्यांनी सांगितलं, आमच्याकडे 5 भाकरी आणि काय आहेत? एका मुलाकडे 2 मासे. आणि प्रभूने पुढे काय म्हटलं बघा. हा, नंतर त्याने त्या सर्वांस हिरवळीवर गटागटाने बसवायचे. आणि मग त्या हिरवळीवर गटागटाने प्रभूने त्यांना बसवलं. हा, तेव्हा ते 100, 50 असे पंक्तीने बसले, जणू काय वाफ्यासारखे ते बसले. मग त्याने त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन वर स्वर्गावर पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या त्यांना वाढावयास आपल्या शिष्याजवळ दिल्या. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. प्रभूने काय केलं? नीट लक्ष द्या. त्याने ते 2 मासे आणि 5 भाकरी घेतल्या आणि त्याने प्रार्थना केली. काय केली? नाही का, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर. त्याने स्वर्गाकडे हात केले, त्या भाकरी घेतल्या, त्याने स्वर्गाकडे आपले हात केले, नाही का, आणि त्याच्यावर आशीर्वाद मागितला. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस त्याने आशीर्वाद मागितला, त्याने प्रार्थना केली, बायबल असं सांगतं त्यावर बरकत उतरली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते भाकरी टोपल्यामध्ये टाकू लागले, भाकरी संपत नव्हत्या, नाही का. ते मासे टोपल्यामध्ये टाकू लागले, मासे संपत नव्हते. बायबल असं सांगतं की 5,000पेक्षा अधिक लोकांनी जेवण केलं. त्यांचं दुःख आनंदामध्ये बदललं. देव आमचं दुःख आनंदामध्ये बदलतो ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो. असं म्हटलं की करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. नाही का, आमच्या प्रार्थनेमध्ये जर खंड पडला तर उत्तर मिळत नाही. एखाद्या गोष्टीची सुरुवात आम्ही करतो, नीट लक्ष द्या, परंतु ती सुरुवात शेवटपर्यंत आम्ही करतो का? एखाद्या कामाची आम्ही सुरुवात करतो, परंतु आम्ही मधीत थांबतो का?
काही दिवस ते करतो, काही दिवस विश्वास ठेवतो, काही दिवस बायबल वाचन करतो, काही दिवस आम्ही प्रार्थना करतो, परंतु कंटिन्यू आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहतो का? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परमेश्वराला आमचं दुःख आनंदामध्ये बदलायचंय, परमेश्वराला आम्हाला शांती द्यायची, परमेश्वराला आम्हाला आशीर्वाद द्यायचे, परमेश्वराला आमचे आजार बरे करायचे, परमेश्वराला आमच्या समस्या सोडवायच्या. परंतु आम्ही कंटिन्यू प्रार्थनेमध्ये बायबलमध्ये असं लिहिलं की प्रभू येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थना करत होता. आमेन म्हणाल का? आम्ही रात्री प्रार्थना करतो का? किती लोक रात्री प्रार्थना करतात? व्हेरी गुड, हालेलुया. नाही का? दानियल दिवसात 3 वेळा प्रार्थना करायचा. किती वेळा? सकाळी. सकाळची प्रार्थना महत्वाची. किती लोक सकाळी प्रार्थना करतात? तुम्ही सकाळी जर प्रार्थना कराल, नीट लक्ष द्या, काहीतरी चांगलं व्हायला सुरुवात होईल. सकाळी जर प्रार्थना केली नाही, नीट लक्ष द्या, चांगलं होणार नाही. वेगवेगळ्या बातम्या कानावर येतील. जर सकाळी तुम्ही देवाच्या समक्षतेमध्ये जाणार आहे, सकाळी तुम्ही प्रभूला धन्यवाद देणार आहे, हे परमेश्वरा की हा सुदीन तू माझ्या आयुष्यात जोडला, मी तुझे आभार मानते प्रभू, मी तुझे आभार मानतो दे बाप्पा. कारण कितीतरी लोक हॉस्पिटलमध्ये, कितीतरी लोकांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, कितीतरी लोक समस्यामध्ये, कितीतरी लोक अडचणीमध्ये प्रभू. परंतु तू मला हा दिवस दाखवला, मला रात्री चांगली झोप दिली प्रभू. मी तुझे आभार मानतो, मी तुझे उपकार मानतो. ज्यावेळेस मी सकाळी प्रार्थना करता आणि मग कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबाला आशीर्वाद दे प्रभू. माझ्या देशावर तुझे आशीर्वाद पाठव प्रभू. चर्चवर तुझा आशीर्वाद पाठव, पास्टरांवर तुझा आशीर्वाद पाठव, पालखीबाईवर, नाही का, चर्चमध्ये जितके लोक आहेत त्या सर्व लोकांना प्रभू तू काय कर, आम्ही काय पेरतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आम्ही काय करतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जे पेराल तेच काय होणार आहे, तेच उगवणार आहे. सकाळची आमची सुरुवात प्रार्थनेने व्हायला पाहिजे. चंदनापुरीमध्ये प्रार्थना होती आणि सकाळी माझ्या रोजच्या प्रार्थना सुरू झाल्या, उपवास चालू झाले आणि मग मी प्रार्थना केली. आणि मी कधी विचार केला नव्हता की मी भुमरे, नाही का, मंत्री भुमरे साहेब यांची माझी भेट होणार. प्रेज द लॉर्ड. चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. या 1.5 महिन्यामध्ये 2 मंत्र्यांना मी भेटलो. किती मंत्र्यांना? आणि देवाने त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची संधी मला दिली. हालेलुया. राहुरीचे मंत्री तनपुरे आणि पाचोडीचे मंत्री संदीपान, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे. सकाळी चाललो आणि चंदनापुरीला जात असताना, नाही का, अनेक वेळा ते फक्त माझ्याशी फोनवर बोललेले होते. नाही का, लॉकडाऊन मध्ये अनेक लग्न मराठवाड्यामध्ये मी ज्यावेळेस लावले, माझं त्यांचं फोनवर बोलणं होतं. परंतु ते त्यांच्या बंगल्याच्या जवळ, शेताजवळ थांबले आणि त्या ठिकाणी प्रभूने मला सांगितलं, आता भेट होण्याची संधी आहे. हालेलुया. मी त्यांना भेटलो, त्यांच्या जवळ गेलो आणि मग आमची ओळख झाली आणि मग त्यांनी रिस्पेक्ट केला. बसा साहेब, तुम्हाला काही जरी अडचण आली तर मला काय करा. कॅबिनेट मंत्री काय म्हणतात, मला काय करा, फोन करा. मग 1.5 महिन्यामध्ये 2 मंत्र्यांची भेट होणं का? काय कारण आहे? ही प्रार्थना आहे. तुम्ही जर सकाळी प्रार्थना करायला सुरुवात करा, नीट लक्ष द्या, चांगलं व्हायला सुरुवात होणार आहे, आशीर्वाद मिळायला सुरुवात होणार आहे, दरवाजे उघडायला सुरुवात होणार आहे, तुमची अडकलेली कामं सक्सेस होणार आहे. कारण देव तुम्हाला यश देणार आहे. तुम्ही कुणाशी बोललेला आहात? देवाशी बोललेले आहात. आमेन म्हणाल का? प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं. प्रार्थना म्हणजे काय, नाही का? अमेरिकेमध्ये नीट लक्ष द्या, बिली ग्राम नावाचे देवाचे सेवक आहे आणि बिली ग्राम हे प्रार्थना करणारं एक व्यक्तिमत्व आहे. बिली ग्राम 8 घंटे प्रार्थना करत होते. बिली ग्राम 8 घंटे प्रार्थना करण्याच्या कारणाने काय झालं, पार्लमेंट मध्ये बिली ग्रामला बोलू लागले प्रार्थना करण्यासाठी. पार्लमेंट मध्ये जर मोठा कार्यक्रम असेल तर ते कोणाला इन्व्हाइट करायचे? बिली ग्रामला. नीट लक्ष द्या, मंत्रालयामध्ये मोठा कार्यक्रम आहे, बिली ग्रामाच्या उपस्थितीमध्ये बिली ग्राम त्या कार्यक्रमासाठी काय करणार, प्रार्थना करणार. आणि प्रार्थना केल्याच्या नंतर त्या मंत्रिमंडळाचा विश्वास होता की प्रार्थनेच्या द्वारे सगळे काम आमचे काय होत आहेत, आशीर्वादित होत आहे. कारण बिली ग्राम पॉवरफुल आहेत, बिली ग्राम प्रार्थना करणार आहेत.
बलिग्रामाच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याने आमच्या सर्व प्रार्थनेचं आम्हाला काय मिळत आहे?